श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक मासात या 4 राशींना मिळणार अफाट पैसा, नशिबी प्रचंड धनसंपत्ती, सुख आणि यश. 2037 पर्यंत पुन्हा येणार नाही असा दुर्मिळ योग. सनातन धर्मात अधिक मासाला विशेष महत्त्व दिले जाते. हा महिना दर 3ऱ्या वर्षी येतो. या वर्षी हा पवित्र महिना 17 मे ते 15 जूनपर्यंत असणार आहे. खास बाब म्हणजे या काळात अनेक शुभयोग तयार होणार आहेत. या 30 दिवसांच्या कालावधीत 2 वेळा गुरुपुष्य योग तयार होईल. असा योग खूप दुर्मिळ मानला जातो, कारण साधारणपणे एका महिन्यात एकदाच पुष्य नक्षत्र येते. तसेच ज्येष्ठ महिन्याच्या दरम्यान अधिक मास येणंही दुर्मिळ योग मानला जातो. याशिवाय या काळात गजकेसरी योग आणि पुष्कर योग सारखे शुभ योगही तयार होणार आहेत. त्यामुळे 2026चा अधिक मास खूप खास मानला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असा योग आता थेट 2037मध्ये पाहायला मिळेल. चला तर जाणून घेऊया हा अधिक मास कोणत्या 4 भाग्यवान राशींसाठी खास ठरणार आहे. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. अधिक मास तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल. प्रॉपर्टी, नवीन घर किंवा वाहन घेण्याचे शुभ योग दिसत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. 2026चा अधिक मास वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ, फलदायी आणि प्रचंड धनलाभ घडवून आणणारा ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तुमच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार असून प्रदीर्घ काळापासून अडकलेली कामे गतीने पूर्ण होतील. वृषभ राशीच्या जातकांसाठी कर्ज फेडण्याच्या दृष्टीने अत्यंत सुवर्ण काळ आणि अतिशय लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या राशीवर असणारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष कृपा तुम्हाला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यास मोठी मदत करेल. अधिक मासाच्या प्रभावामुळे या काळात तुम्हाला अचानक मोठा धनलाभ किंवा थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. या पैशांचा वापर करून तुम्ही तुमचे जुने कर्ज किंवा बँकेचे मोठे हप्ते पूर्णपणे फेडू शकाल. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे उतरल्यामुळे तुम्हाला मानसिक पातळीवर खूप हलके आणि चिंतामुक्त वाटेल. जर तुम्ही नवीन घर, जमीन खरेदी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँकेकडे कर्जाचा अर्ज केला असेल तर या काळात तो विना अडथळा आणि कमी त्रासात मंजूर होईल. वृषभ राशीच्या सकारात्मक ग्रहमानामुळे तुम्हाला अत्यंत वाजवी आणि फायदेशीर व्याजदरांवर कर्ज मिळण्याची शक्यता निर्माण होईल. कर्जाचा बोजा वेगाने कमी करण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी अधिक मासाच्या या पवित्र महिन्यात दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करावा. अधिक मासातील कोणत्याही एकादशीला किंवा शनिवारी गरिबांना काळी तीळ किंवा अन्नदान करावे. दररोज लक्ष्मी चालिसा किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. अधिक मासाच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा प्रचंड मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. बऱ्याच दिवसांपासून कुठे अडकलेले पैसे असतील किंवा कुणाला उसने दिले असतील तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून जसे की शेअर्स, म्युच्युअल फंड या काळात मोठा आर्थिक नफा मिळू शकतो. जर तुम्ही कर्जाच्या विळख्यात असाल तर या काळात धनलाभ झाल्यामुळे तुम्ही कर्जातून पूर्णपणे मुक्त होऊ शकता. बेरोजगार तरुणांना किंवा नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना या काळात त्यांच्या आवडीची आणि उत्तम पॅकेज असणारी नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. व्यवसायात अचानक तेजी येईल आणि मोठी डील फायनल होऊ शकते. जर तुम्ही
एखादा नवीन व्यवसाय किंवा साईड बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय उत्तम आहे. तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये प्रचंड वाढ होईल. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या वादातून सुटका होऊन वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. अधिक मासाच्या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात लग्न, मुंज किंवा सत्यनारायणाची पूजा यासारखे एखादे शुभ कार्य पार पडू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबतचे जुने मतभेद दूर होतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत दर्जेदार व आनंदी वेळ घालवाल. या काळात वृषभ राशीच्या जातकांसाठी लग्नाचे योग आणि वैवाहिक जीवन अतिशय सकारात्मक आणि अनुकूल राहील. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या नात्यात प्रचंड गोडवा आणि स्थिरता येईल. जर तुम्ही वृषभ राशीचे आहात आणि बऱ्याच काळापासून तुमच्या लग्नात अडचणी येत होत्या तर अधिक मासाच्या प्रभावाने त्या दूर होतील. अधिक मास संपल्यानंतर 19 जून 2026 पासून पुन्हा शुभ मुहूर्त सुरू होतील, जे लग्न ठरवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतील. 2026 मधील गुरु आणि शनीची शुभ स्थिती वृषभ राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनात प्रचंड स्थैर्य आणेल. जोडीदारासोबतचे जुने वाद मिटतील. अधिक मासात तुमच्या जोडीदाराला त्याच्या करिअर किंवा व्यवसायात मोठा धनलाभ होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिक मासाच्या काळात वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या वैवाहिक जीवनात शांतता आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी दररोज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची नियमित पूजा करावी. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करावा. गरीब आणि गरजू लोकांना पिवळे वस्त्र, अन्न किंवा फळांचे दान करावे. हा योग वृषभ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व वाढवेल. धनप्राप्ती आणि कौटुंबिक सुख हे योग आहेत. करिअरमध्ये मोठ्या यशाचा मार्ग मोकळा होईल. नोकरीपेक्षा प्रवर्गातील लोकांची नावे पदोन्नतीच्या यादीत येऊ शकतात. संवाद साधताना हट्टीपणा सोडून द्या. रोहिणी नक्षत्र वृषभ राशीतच येत असल्यामुळे या गोचराचा सर्वात जास्त आणि सकारात्मक प्रभाव तुमच्यावर दिसेल. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये कौतुक मिळेल आणि प्रमोशनचे योग तयार होतील. व्यवसाय करणाऱ्यांची मोठी डील फायनल होऊ शकते. तुमच्या बोलण्यात आकर्षण वाढेल, त्यामुळे लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, जो त्यांना भौतिक सुख आणि पैशाकडे आकर्षित करतो. हे लोक आलिशान जीवन जगण्याचे शौकीन असतात. ते आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष देतात. वृषभ राशीचे लोक खूप हट्टी आणि ठाम निर्णय घेणारे असतात. एकदा एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. याच कारणामुळे त्यांना कमी वयातच मोठं यश मिळतं. वृषभ राशीचा हे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. तुम्हाला तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करण्याबरोबरच तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या भावनांचीही पूर्ण काळजी घ्यावी लागेल. तुमच्या करिअरमधील स्थान मजबूत राहील, परंतु कामाच्या ठिकाणी काही अशा गोष्टी उद्भवू शकतात जिथे तुम्हाला खूप शांतपणे काम करावे लागेल. तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी कोणाशीही वाद घालू नका. व्यवसाय करणाऱ्यांना एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत मोठा नफा मिळू शकतो. कामामुळे येणारा थकवा तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो.
म्हणून तुमच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या सवयींशी तडजोड करू नका. कामात जास्त व्यस्त राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही, ज्यामुळे घरात काही नाराजी निर्माण होऊ शकते. तुमच्या प्रियजनांच्या छोट्या छोट्या आनंदाकडे लक्ष द्या आणि यामुळे तुमचे नातेसंबंध मजबूत राहतील. लक्षात ठेवा, अहंकाराचा त्याग केल्याने नशिबाकडे जाणारा मार्ग मोकळा होतो. वडिलोपार्जित संपत्तीमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळू शकतो आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते. या काळात तुमचा संवाद कौशल्यात सुधारणा होईल, ज्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामकाजाचा विस्तार आणि स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. तसेच जीवनात सुख आणि समृद्धीचा अनुभव येऊ शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राहूच्या नक्षत्रातील नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री गती एक वरदान ठरेल. तुमच्या राशीसाठी शनी हा राजयोग निर्माण करणारा ग्रह मानला जातो. या काळात उत्पन्नाचे नवीन आणि मजबूत स्रोत निर्माण होतील. बऱ्याच काळापासून अडचणीत असलेला किंवा गमावलेला निधी अचानक परत मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित पगारवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठ्या पॅकेजची ऑफर मिळू शकते. रखडलेल्या योजनांना पुन्हा गती मिळेल आणि या काळात तुमच्या उच्च महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. 2026चा अधिक मास सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक समृद्धी आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल. 17 मे ते 15 जून 2026 या अधिक मासाच्या काळात तयार होणारे शुभ राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणतील. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या जुन्या समस्या दूर करण्यास मदत करेल. जर तुम्ही आर्थिक विळख्यात किंवा कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर या काळात कर्जातून सुटका मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुम्ही भूतकाळात केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून या महिन्यात मोठा फायदा मिळू शकतो. व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील. व्यापारात अचानक तेजी येईल आणि अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. जर तुम्ही एखादा नवा व्यवसाय किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याचे विचारत असाल तर हा महिना फायदेशीर ठरेल. अधिक मासाचे पुण्यफळ मिळवण्यासाठी आणि शनिकेतूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी सिंह राशीच्या जातकांनी पुढील उपाय करावेत. दररोज भगवान विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ किंवा श्रवण करावे. गायत्री मंत्राचा 108 वेळा जाप करावा, कारण सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. रविवारी किंवा अधिक मासाच्या एकादशीला तांबे गावाचे किंवा पिवळ्या वस्तूंचे गरीब लोकांना दान करावे. या नूतन महिन्यात सिंह राशीच्या जातकांना अचानक गुप्त धन लाभाचे मोठे योग निर्माण होत आहेत. नोकरदार आणि व्यावसायिक दोघांनाही उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन मार्ग उपलब्ध होतील, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा जुन्या वसुली बाकी असेल तर ती या काळात यशस्वीपणे पूर्ण होईल. जर तुम्ही जुन्या कर्जामुळे किंवा व्याजामुळे त्रस्त असाल तर या महिन्यात कर्ज फेडण्यात मोठी मदत होईल. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा भूखंड यामध्ये पूर्वी केलेल्या गुंतवणूक या काळात प्रचंड फायदेशीर ठरेल. या एका महिन्यात कुणालाही मोठी रक्कम उधार देणे किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत मोठा आर्थिक व्यवहार करणे टाळावे. आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी अधिक मासात दर शुक्रवारी माता लक्ष्मीला खिरीचा भोग लावावा आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा. शनीच्या ढय्येचा प्रभाव असल्यामुळे कोणत्याही नवीन व्यक्तीसोबत भागीदारी करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्वतःचे घर किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर या काळात
त्यासाठी पैशांची जुळवाजुळव सहज होईल। या काळात नवीन योजनांवर काम सुरू करा, परंतु मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आर्थिक देवाणघेवाण अधिक मास संपल्यानंतर 15 जून 2026 नंतर केल्यास अधिक यश मिळेल। वडिलोपार्जित किंवा जुन्या जमिनीशी संबंधित काही वाद सुरू असतील तर ते मिटवून तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे। अधिक मासात मालमत्ता खरेदीसाठी केवळ बोलणी करणे किंवा सौदा ठरवणे शुभ आहे, परंतु जागेची प्रत्यक्ष खरेदी आणि गृहप्रवेश यासारखे मोठे शुभविधी अधिक मास संपल्यानंतर करावेत। या काळात सिंह राशीच्या जातकांसाठी कर्ज फेडणे आणि बँकेकडून नवीन कर्ज मंजूर करून घेणे या दोन्ही बाबींसाठी ग्रहमान अतिशय अनुकूल आहेत। शनीच्या ढय्याचा प्रभाव असला तरी अधिक मासातील धनलाभाचे योग तुम्हाला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यास मोठी मदत करतील। अधिक मासाच्या काळात तुमच्याकडे अचानक पैशांची आवक वाढणार आहे। या अतिरिक्त पैशांचा वापर जुने कर्ज किंवा बँकेचे हप्ते अंशतः किंवा पूर्णपणे फेडण्यासाठी करा। प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या कर्जाच्या चिंतेतून या महिन्यात तुम्हाला मोठा दिलासा मिळेल। तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल, कर्जातून सुटका मिळेल, एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता। जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे। कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल। घरात एखादे शुभ कार्य होऊ शकते। व्यवसायात अचानक प्रगती होण्याची शक्यता आहे। सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळेल। अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। या योगामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील। व्यवसायात मोठी डील होऊ शकते, तसेच वडिलोपार्जित संपत्तीतूनही चांगला धनलाभ होण्याचे योग आहेत। गजकेसरी राजयोग तुम्हाला धनप्राप्ती करून देईल। तुम्हाला अनपेक्षित ठिकाणाहून पैसे मिळू शकतात। पदोन्नती मिळण्याचे योग आहेत। तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो। दुसरीकडे जे प्रवासाला जाणार नाहीत ते आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील। या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल। या काळात समाजात मानसन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल। पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल। धार्मिक स्थानांना भेट द्याल। अध्यात्माविषयी मनात ओढ राहील। वैवाहिक जीवन सुखमय राहील। भौतिक सुख प्राप्त होईल। प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल। स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल। सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे। या राशीचे लोक जन्मताच नेतृत्व करणारे असतात। हे लोक राजासारखं आयुष्य जगतात। सिंह राशीच्या लोकांमध्ये जबरदस्त आकर्षण आणि आत्मविश्वास असतो। कमी वयातच हे लोक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात आणि समाजात मानसन्मान तसेच पैसा कमावतात। नशीबही त्यांना पूर्ण साथ देतं। वृषभ राशीतील बुधाचे गोचर सिंह राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरेल। या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील। प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल। तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। दूरचे प्रवासही घडतील। नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल, तसेच अडकलेले पैसे मिळतील। प्रेमसंबंध सुखमय होतील। नव्या गोष्टींशी जोडले जाल। मानसिक आरोग्य उत्तम असेल। मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल। सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि द्विदादश योगाच्या काळात तो तुमच्या कर्मभावात असेल। त्यामुळे हा योग तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो। पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। गुरु आणि सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय वाढवण्यात यश मिळू शकते। या काळात तुम्हाला पदोन्नती, नवीन नोकरीची संधी मिळू शकते। उत्पन्नात वाढ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। व्यावसायिकांना एका मोठ्या करारामुळे फायदा होण्याची शक्यता आहे। बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुम्हाला प्रभावशाली लोकांकडून पाठिंबा मिळेल। हा काळ विद्यार्थ्यांसाठीही चांगला जाईल, अशी देखील चिन्हे दिसत आहेत। सिंह राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र गोचर आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरणार आहे। अचानक धनलाभ होऊ शकतो। लॉटरी, शेअर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो। उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील। खूप दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते। मित्र आणि प्रभावशाली लोकांशी ओळखी वाढतील, ज्याचा भविष्यात करिअरमध्ये फायदा होईल।
जर तुम्ही नवीन स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा एक अनुकूल काळ आहे. तुमची बाजारातील प्रतिष्ठा वाढेल आणि स्पर्धक शांत राहतील. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा लाभ मिळू शकतो. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता प्रबळ आहे. तुमच्या कामातील पूर्वीच्या मेहनतीचे फळ आता बोनस किंवा सन्मानाच्या रूपात मिळेल. सिंह राशीसाठी हा योग लाभस्थानात सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील आणि करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती किंवा कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते. कामानिमित्त केलेल्या प्रवासातूनही फायदा होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि विशेषतः पालकासोबतचा वेळ समाधानकारक राहील. तिसरी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. 2026चा अधिक मास 17 मे ते 15 जून 2026 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक सुवर्ण काळ आणि अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. या पवित्र महिन्यात तयार होणारे शुभ राजयोग तुमच्या आयुष्यात प्रगतीचे अनेक नवे मार्ग खुले करतील. ग्रहांची अनुकूलता आणि विशेषतः भाग्यस्थानातील गुरुचे गोचर तुम्हाला चौफेर यश मिळवून देईल. अधिक मासाच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि पैशांची चणचण कायमची संपेल. या 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला अचानक आणि गुप्त धनलाभाचे शुभ योग आहेत, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. जर तुम्ही घर, जमीन किंवा वाहन खरेदीसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ आर्थिकदृष्ट्या उत्तम निर्णय घेण्याचा ठरेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि प्रमोशन मिळण्यासाठी दाट शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून ड्रीम जॉबच्या शोधात असाल तर या काळात तुम्हाला मोठ्या कंपनीकडून चांगली ऑफर येऊ शकते. व्यावसायिकांना या काळात एखादी मोठी डील किंवा सरकारी कंत्राट मिळू शकते, ज्यातून दीर्घकालीन नफा मिळेल. कुटुंबात आनंदाचे आणि सुखाचे वातावरण राहील. जर तुमच्या वडिलांचे आरोग्य बऱ्याच काळापासून खराब असेल तर या अधिक मासात त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होईल. जुने वाद आणि कौटुंबिक विसंवाद मिटल्यामुळे तुम्हाला मानसिक पातळीवर खूप शांत आणि प्रसन्न वाटेल. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित आहे. या काळाचा दुप्पट लाभ घेण्यासाठी दररोज भगवान विष्णूच्या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ किंवा श्रवण करा. हनुमान चालिसाचे नियमित पठण करा, ज्यामुळे राहू-केतूचे दोष दूर होतील. अधिक मासातील एकादशीला गरजू लोकांना गूळ, लाल कपडे किंवा तांब्याचे भांडे दान करा. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी लग्नाचे योग आणि नातेसंबंधाच्या दृष्टीने अत्यंत सुवर्ण काळ आणि आनंदाचा राहील. भाग्यस्थानातील गुरुचे गोचर आणि ग्रहांची अनुकूलता तुमच्या विवाह कार्यातील सर्व अडथळे दूर करेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून योग्य जीवनसाथीच्या शोधात असाल तर अधिक मासाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या अपेक्षेप्रमाणे अत्यंत उत्तम स्थळ चालून येईल. ज्या जातकांच्या लग्नात काही ना काही कारणाने उशीर होत होता किंवा अडचणी येत होत्या, त्या सर्व अडचणी या महिन्यात संपतील. अधिक मासाच्या काळात विवाहाची बोलणी किंवा प्राथमिक चर्चा करणे सकारात्मक राहील. परंतु लग्न ठरवणे, साखरपुडा किंवा लग्न सोहळा यासाठी अधिक मास संपल्यानंतरचा म्हणजे 16 जून 2026 नंतरचा काळ अत्यंत सर्वोत्तम आणि लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या जोडीदाराला त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायात मोठे यश आणि धनलाभ मिळू शकतो, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भाग्यस्थानातील गुरुची अनुकूलता आणि आर्थिक क्षेत्रात निर्माण होणारे शुभयोग तुम्हाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत करतील. अधिक मासाच्या प्रभावामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होईल किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. या अतिरिक्त पैशामुळे तुम्ही जुने कर्ज, बँक लोन किंवा मित्रांकडून घेतलेले उसने पैसे वेगाने फेडू शकाल. प्रदीर्घ काळापासून डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे येणारा मानसिक ताण या महिन्यात पूर्णपणे संपेल. जर तुम्ही
नवीन घर खरेदी, जमीन किंवा बिझनेस वाढवण्यासाठी बँकेकडे कर्जाचा अर्ज केला असेल तर या काळात कोणतीही मोठी अडचण न येता तुमचे कर्ज मंजूर होईल. घर किंवा व्यवसायासारख्या मालमत्ता निर्मितीसाठी कर्ज घेणे ठीक आहे, परंतु या काळात केवळ हाऊसमौज, नवीन गॅजेट्स किंवा फिरण्यासाठी पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे टाळावे. कर्जाचा बोजा लवकरात लवकर उतरवण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी अधिक मासात मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करून ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करावा. अधिक मासातील एकादशीला गरिबांना गूळ आणि हरभऱ्याची डाळ दान करावी. रोज संध्याकाळी विष्णू मंदिरात किंवा तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा सुवर्ण काळ ठरणार आहे. या काळात अनेक कामांमध्ये यश मिळेल, उत्पन्न वाढण्याचे योग आहेत, प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याचे शुभ योग तयार होत आहेत. एखाद्या कामात मोठे यश मिळू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा गोचर पार्टनरशिप आणि वैवाहिक जीवन आनंद घेऊन येईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर परस्पर समन्वय चांगला राहील आणि नफा दुप्पट होऊ शकतो. जीवनसाथीसोबतचे नाते अधिक मजबूत होईल. जुने वाद चर्चा करून मिटू शकतात. अचानक एखाद्या मार्गाने धनलाभ होऊ शकतो, त्यामुळे बचत वाढेल. विद्यार्थी आणि रिसर्च क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुमची एकाग्रता वाढेल. कुटुंबातील वाद आणि गैरसमज दूर होतील. भाऊ बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. गुरुग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ऊर्जा, धैर्य आणि पराक्रमाचा कारक मानलं जातं. त्यामुळे वृश्चिक राशीचे लोक धाडसी, ठाम निर्णय घेणारे आणि रहस्यमय स्वभावाचे असतात. त्यांचा मेंदू खूप वेगाने काम करतो. आपले ध्येय कसे पूर्ण करायचे हे त्यांना चांगले माहीत असते. हे लोक अडचणींना घाबरत नाही, उलट त्यातून मार्ग काढतात. म्हणूनच करिअरच्या सुरुवातीलाच त्यांना मोठं यश मिळतं. अधिक मास 2026 वृश्चिक राशीसाठी देखील चांगला असेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, तसेच तुमचे वडीलही लवकर बरे होतील. परिणामी घरातील वातावरण पूर्वीप्रमाणे सुखद राहील. बुध ग्रहाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या व्यावसायिक वाढीसाठी आणि प्रगतीसाठी अनुकूल आहे. सासरच्या मंडळीकडून किंवा जवळच्या मित्राकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तथापि व्यवसायासाठी कोणासोबतही भागीदारी करणे टाळा. छुपे शत्रूंपासून सावध राहा. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या काळात तुमचे विरोधकसुद्धा मदतीला येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. व्यवसायात अडकलेला पैसा परत मिळण्याची चिन्हे आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा येऊ शकते. अचानक आर्थिक लाभ किंवा मालमत्तेशी संबंधित फायदा होण्याचीही शक्यता दिसते आहे. त्यामुळे प्रेमसंबंधही सुसंवादी राहू शकतात. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळू शकते. कार्यक्षेत्रात पदोन्नती किंवा प्रगतीचे योग निर्माण होऊ शकतात. शारीरिक तंदुरुस्ती आणि ऊर्जा वाढवणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभाग वाढू शकतो. विशेषतः क्रीडा किंवा फिटनेस संबंधित क्षेत्रात प्रगती दिसू शकते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शनीच्या वक्री गतीमुळे 5व्या आणि 9व्या घराशी संबंधित शुभ फळे वाढतील. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात त्यांच्या मेहनतीचे उत्कृष्ट फळ मिळेल. एकाग्रता वाढेल. जे लोक बऱ्याच काळापासून शिक्षण किंवा रोजगारासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे व्हिसा आणि प्रवासाशी संबंधित अडथळे दूर होतील.
तुमचा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याकडे कल वाढेल, ज्यामुळे तुम्हाला आंतरिक शांती आणि मानसिक समाधान लाभेल. आणि चौथी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. 2026चा अधिक मास 17 मे ते 15 जून 2026 कुंभ राशीच्या जातकांसाठी मिश्र फलदायी आणि महत्त्वाच्या स्थित्यंतराचा ठरेल. कुंभ राशीवर सध्या शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे, परंतु अधिक मासाच्या काळात तयार होणारे ग्रहमान तुम्हाला 7.5च्या त्रासातून मोठा दिलासा मिळवून देईल. अधिक मासात तुमच्या उत्पन्नाचे मार्ग खुले राहतील, तसेच व्यावसायिक कामातून अपेक्षित नफा मिळण्याचे उत्तम योग आहेत. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. 7.5चा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी अधिक मासात दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठन करावा. अधिक मासाच्या काळात नियमितपणे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे. गरजू किंवा मजुरांना काळे तीळ, छत्री किंवा अन्नाचे दान करावे. या काळात कुंभ राशीच्या जातकांसाठी कर्जविषयक बाबींमध्ये संमिश्र आणि अत्यंत सावधगिरी बाळगण्याची परिस्थिती राहील. तुमच्या राशीवर सध्या शनीच्या 7.5चा प्रभाव सुरू असल्यामुळे आर्थिक व्यवहारात निष्काळजीपणा करणे महागात पडू शकते. जर तुमच्यावर आधीपासूनच बँक लोन किंवा खाजगी कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी हा अधिक मास चांगला काळ आहे. या काळात मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा कर्ज कमी करण्यासाठी वापरल्यास भविष्यातील मोठा मानसिक ताण हलका होईल. अत्यंत आणीबाणीची किंवा वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती नसेल तर या अधिक मासाच्या काळात नवीन कर्ज किंवा पर्सनल लोन काढणे पूर्णपणे टाळावे. या काळात घेतलेले कर्ज फेडताना भविष्यात खूप अडचणी येऊ शकतात. कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी आणि शनीची वक्रदृष्टी टाळण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी अधिक मासात दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दर मंगळवारी आणि शनिवारी ऋणमोचक मंगलस्त्रोताचा पाठ करावा. अधिक मासातील एकादशीला गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे पापड, चपला किंवा काळे तीळ दान करावे. या काळात लग्नाचे नवीन प्रस्ताव येतील, परंतु जोडीदाराची निवड करताना किंवा होकार देताना घाई करू नका. समोरच्या व्यक्तीची आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती काढून घेणे हिताचे ठरेल. अधिक मासाच्या काळात केवळ प्राथमिक चर्चा सुरू ठेवावी. लग्न ठरवणे किंवा पुढील मांगलिक कार्य अधिक मास संपल्यानंतर म्हणजेच 16 जून 2026 नंतर करणे अधिक सुखाचे आणि यशोदायी ठरेल. लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी आणि वैवाहिक आयुष्यात शांतता टिकवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी अधिक मासात दर गुरुवारी आणि शनिवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करून त्यांना पिवळे गोड पदार्थ अर्पण करावे. विवाह उत्सुक मुलामुलींनी दर गुरुवारी केळीच्या झाडाखाली पूजा करावी आणि जल अर्पण करावे. रोज संध्याकाळी तुळशीजवळ आणि मुख्य दारापाशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. अधिक मासाच्या काळात तुमच्या नियमित उत्पन्नात कोणतीही मोठी अडचण येणार नाही. नोकरी किंवा व्यवसायातून पैशांची आवक वेळेवर होत राहील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा तुम्ही कोणाला उसने दिले असतील तर ते या महिन्यात सहज परत मिळणे कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. अधिक मासाच्या या एक महिन्यात शेअर बाजार, कमोडिटी किंवा कोणत्याही सट्टा बाजारात मोठी रक्कम गुंतवू नका. 7.5मुळे चुकीचे आर्थिक निर्णय होऊन मोठे नुकसान होण्याची भीती असते. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे. तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. अनेक मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामात मोठे यश मिळण्याची अपेक्षा आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. आईवडिलांचे मोठे सहकार्य मिळेल. कुंभ राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढेल. 19 मेपासून तुमचा चांगला काळ सुरू होईल. जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. व्यवसायात केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्या मेहनतीवर खुश राहतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपली कला दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिकदृष्ट्या तुम्हाला शांत वाटेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. हा काळ तुमच्यासाठी अनेक प्रकारे विशेष असू शकतो. दीर्घकाळ प्रतीक्षेत यश मिळू शकते. कामातील कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामामुळे प्रभावित होऊ शकतात. व्यावसायिकांना मोठ्या ऑनलाईन डील किंवा नवीन प्रकल्पातून फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि विद्यार्थ्यांनाही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्यासाठी हा योग फायदेशीर ठरू शकतो. बऱ्याच काळापासून यशासाठी संघर्ष करत आहेत त्यांना आता सकारात्मक परिणाम दिसू लागतील. कामाचा आणि वैयक्तिक जीवनात सुधारणा दिसून येईल. आरोग्यातही सकारात्मक बदल होतील आणि घरातील व कुटुंबातील परिस्थिती सुधारेल. हा काळ आत्मविश्वास वाढवेल आणि नवीन सुरुवात करण्यास प्रेरणा देईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला सकारात्मक बातम्या आणि यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुधारणा दिसू शकते आणि संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. नवविवाहित जोडप्यांसाठी आनंददायी घटना किंवा नवीन जबाबदाऱ्या येण्याचे संकेत आहेत. एकूणच वातावरण सकारात्मक आणि स्थिर राहण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं हे गोचर शिक्षण, प्रेम आणि संततीच्या बाबतीत चांगले परिणाम देणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. प्रेमसंबंधांसाठी हा काळ खास ठरेल. पार्टनरसह चांगला वेळ घालवाल आणि नातं अधिक मजबूत होईल. ऑफिसमध्ये तुमच्या बुद्धीचं कौतुक होईल आणि वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. तुमचे छुपे शत्रू कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. एका जुन्या न्यायालयीन खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. जर तुम्ही बऱ्याच काळापासून दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर 27 जुलैनंतर तुमच्या आरोग्यात झपाट्याने सुधारणा होऊ लागेल. तुमच्यावर काही जुनी देणी किंवा कर्ज असल्यास तुम्ही या काळात त्याची परतफेड करू शकाल, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.